ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की मेहपत इथे नागराजला म्हणत असतो, मी जर तुला कायदेशीर पद्धतीने बाहेर नाही काढू शकलो तर इथून बिंदास पळून जायचं, मग पुढचं सगळं काही मी बघतो, असं इथे खरं मेहपत नागराजला म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जयेशच्या मदतीने संतोषचं केज बनवण्यात आलेलं असतं. आता इथे जयेश म्हणतो असतो, त्या दिवशी काळोख होता पण मला त्याचा चेहरा नीट दिसतोय, तोच व्यक्ती होता हा, असं इथे म्हटल्याबरोबर इथे संतोष सर ते केज हातात घेतात आणि म्हणत असतात, म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगे आहे तर. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनची बेलवर सुटका झालेली असते. तो इथे म्हणत असतो की म्हणजे हा संतोष लांडगे लोणावळ्याच्या कस्टडीमध्ये आहे तर. तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे तिथे अशी व्यक्ती जायला पाहिजे जी व्यक्ती गेल्याने खरं तर प्रियाला संशय अजिबातच येणार नाही. चैतन्य म्हणत असतो की ती हुशार आणि धाडशी असायला हवी पण. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही जे वर्णन केलेलं आहे का अशा व्यक्तीला आपण तिघे सुद्धा ओळखतो, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन आणि चैतन्य तिच्याकडे पाहतात. तेव्हा सायली म्हणत असते की कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही, असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर चैतन्य आणि अर्जुनला बरोबर कळलेला असतो. तेव्हा ते म्हणतात की ऊर्जा म्हणजे काय, आपल्याला पुढच्या येत्या काही एपिसोडमध्ये ऊर्जा दिसणार आहे आणि ऊर्जांसोबतच आणखी भरपूर जणी दिसणार आहे, त्यांची कशा प्रकारे मदत होती हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.